आपल्याकडे किती सुवर्णसाठा आहे। आपण जर बघितलं तर पद्मनाभन स्वामी जे मंदिर आहे केरळमधलं, याच्याकडे जवळपास 13 लाख किलो सोनं आहे। त्यानंतर व्यंकटेश्वर म्हणजे तिरुमला आंध्र प्रदेश तिरुपतीचं मंदिर, यांच्याकडे 2.5 ते 3 लाख किलो सोनं आहे। वैष्णोदेवी मंदिराकडे जवळपास 1200 किलो सोनं आहे। शिर्डीचं साईबाबा मंदिर जे आहे त्यांच्याकडे 376 किलो सोनं आहे। सिद्धिविनायक मंदिर जे आहे मुंबईचं, त्यांच्याकडे 160 किलो सोनं आहे। जगन्नाथ मंदिर जे आहे पुरीचं, त्यांच्याकडे 208 किलो सोनं आहे। आणि ही सगळी आकडेवारी जी आहे ही IIMAच्या रिसर्च मधली आहे, त्यांच्या संशोधनाच्या प्रोजेक्ट मधली माहिती आहे। ही माहिती 2024 मधली आहे, जेव्हा त्यांनी हा रिपोर्ट तयार केलेला होता त्यावेळेसचं हे सोनं आहे। आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे। आता हे जे सगळं सोनं आहे, या सोन्याचा जो वापर आहे, ह्या सोन्याचा वापर आपण भांडवल म्हणून केला पाहिजे। आता हे जे सगळं सोनं आहे ही या देशाची निष्क्रिय मालमत्ता आहे, म्हणजे ती सध्या सक्रिय अशा स्वरूपामध्ये नाही, ती सगळी तिजोरीमध्ये पडून असल्यामुळे या सोन्याला आपण निष्क्रिय मालमत्ता असं म्हणतो। पण हे सोनं जर अर्थव्यवस्थेमध्ये आणलं गेलं तर याचा परिणाम काय होतो?